स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 35 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया, आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 35 गणपतराव जोशी यांच्या घरी गेले. एक वेळ अशी गोष्ट घडली की स्वामी समर्थांची स्वारी गणपत जोशी यांच्या घरी सोप्यात बसली असताना त्यांच्या गड्याने त्यांच्या आज्ञेवरून अंगणात एक कडुलिंबाचा वृक्ष होता, त्याची फांदी तोडण्यास सुरुवात केली. हे पाहता श्री स्वामी अतिशय रागून शिव्या देऊ लागले. आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो त्याचे हात पाय तोडून टाका, असे स्वामी महाराज म्हणाले. हे ऐकता जोशांनी गड्याला फांदी तोडण्याचे बंद करण्यास सांगितले व झाडावरून खाली उतरवले. तेव्हा महाराज रागातच होते. जोशी बुवा तोंड चुकवून एकीकडे जाऊन बसले. नंतर थोड्या वेळाने श्री स्वामी सोप्याहून उठून नंतर परसात जाऊन उकिरड्यावर बसले. बराच वेळ ते तेथेच होते. महाराज कोठे गेले म्हणून जोशी बुवा व इतर मंडळी पाहू लागली. तेव्हा त्यांना श्री समर्थ उकिरड्यावर बसलेले दृष्टीस पडले. जोशी बुवांच्या नजरेस असे आले की महाराजांच्या कानात गांधील माशी जाऊन ती कान उकरीत आहे व त्या योगाने आतून रक्तस्राव होत आहे. महाराज हसत खेळत बसले होते, पण पुढे कोणास येऊ देईना. गणपतराव जोशी यांनी धैर्य करून स्वामी महाराजांजवळ जाऊन प्रार्थना केली की महाराज, आपण मला यावेळी मारलेत तरी चालेल, मी भीत नाही, पण कानातली गांधील माशी काढल्याशिवाय मी राहणार नाही. असा जोशीबुवांचा दृढ निश्चय पाहून समर्थ तसेच राहिले. मग गणपतराव यांनी लागलीच चिमटा आणून कानातील मधमाशी काढून कान पुसून काढला. कानात काही पोखरलेले नसून तो साप दिसू लागला. रक्तप्रवाह कुणीकडून आला हे कळेना. त्याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटले. श्री स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म असून अनेक चमत्कारिक लीला भक्तजनास दाखवित असत. कोणतीही गोष्ट महाराज स्पष्ट शब्दांनी न सांगता कृती करून दाखवीत. कोणी सेवेकरी भांडू लागले म्हणजे त्यांना महाराज जवळ बोलवीत व त्यांच्या हातात मुंगी देत. या कृतीने मुंगी होऊन साखर खावी या म्हणीचे ते दिग्दर्शन करीत. येथे बखर क्रमांक 35 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.